मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्यावर डल्ला, चेन स्नॅचर टोळीचा पर्दाफाश. 2. सराईत आरोपी जेरबंद. 14.92 लाखांचा मुद्देमाल जप्त. 4 जिल्ह्यातील 12 गुन्हे उघड. पहाटे मॉर्निंग वॉकसाठी किंवा कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पसार होणाऱ्या चेन स्नॅचिंग टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केलाय. या कारवाईत 2 सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 2 मोटारसायकली आणि इतर मालमत्ता असा एकूण 14,92,180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अटक केलेल्या आरोपींमध्ये वैभव नारायणराव आडोळे, वय 26, राहणार अमरावती, आणि करण गोरख जगधने यांचा समावेश आहे. या टोळीने कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिलांना लक्ष्य करून दहशत निर्माण केली होती. आरोपी वृद्ध आणि एकट्या महिलांना पत्ता विचारण्याचा बहाणा करून गाठत आणि क्षणात सोन्याची चेन किंवा मंगळसूत्र हिसकावून पसार होत होते. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक संतोष गर्वे व त्यांच्या पथकाने 10 दिवस गुप्त पाळत ठेवून शिरवळ येथे दोघांना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून 10 चेन स्नॅचिंग आणि 2 मोटारसायकल चोरीचे असे एकूण 12 गुन्हे उघडकीस आणले आहेत.